नमस्कार. पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन प्रश्नावर निर्णय. शासन घेणार मोठा निर्णय. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वेतन व पेन्शन संदर्भातील प्रलंबित प्रश्नाबाबत राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पत्रकार परिषद आणि प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. समितीने मुंबईतील आझाद मैदान येथे बेमुदत उपोषण व धरणे आंदोलन करण्याचाही इशारा शासनाला दिलेला आहे. चला तर पाहूया सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी समोरील बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत कामाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका. पेन्शनधारक संघटनेने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार महाराष्ट्र शासनाच्या 23 मार्च 2017 रोजीच्या शासन निर्णयानंतरही काही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वेतन, पेन्शन आणि कुटुंब निवृत्ती वेतनाबाबत अडचणी निर्माण झाल्याचा समितीचा दावा आहे. संबंधित वित्त विभागातील अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीमुळे अनेक कर्मचारी व निवृत्ती वेतनधारकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोपही करण्यात आलेला आहे. संघर्ष कृती समितीने या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची तसेच प्रलंबित पेन्शन व इतर निवृत्तीविषयक लाभ तातडीने देण्याचीही मागणी केलेली आहे. समितीच्या म्हणण्यानुसार शासनाच्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी न झाल्याने अनेक कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी करत आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आलेले आहे.